सर उद्याच्या मीटिंगच्या प्रेझेंटेशनसाठी काय काय पॉइंट्स आहेत सांगा. मी नोट रिलॅक्स रिलॅक्स. एवढी घाई करायची गरज नाहीये. असं नाही सर, मग काही पॉइंट्स राहून गेले ना उद्या मीटिंग मध्ये गडबड होते. मग अशी काही महत्वाची मीटिंग नाहीये उद्या. मी मुद्दामच क्लायंटला बोलवून घेतलंय. हा जनरल मीटिंग. ते म्हणाले मी मुंबईत आहे, सो मी बोलवून घेतलं. कॉर्डियल मीट. जो प्रोजेक्ट आहे त्याबद्दल चर्चा करायची, डिस्कस करायचं, वेळ घालवायचा. अर्जंट असं काही नाहीये. पण सर आता तुम्ही एवढे बोललात तिकडे. त्या आगाऊ मुलीसाठी. अति शहाणपणा करते ना ऑफिसमध्ये. कसं आहे मॅक, या मुली आहेत ना, कारण त्या मुली आहेत म्हणून त्यांना असं वाटतं की सगळे त्यांना डिस्काउंट देतील, त्यांना हवं तसंच करतील. सारखं त्यांना वुमेन्स कार्ड प्ले करायचं असतं, लोकांना इमोशनल करून त्यांना ब्लॅकमेल करायचं असतं. म्हणून मला ऑफिसमध्ये मुली नकोय, आणि ही मुलगी तर अजिबातच नकोय. आता बघ, उद्या मीटिंग काही वेळेत संपणार नाही आणि तिला वेळेत घरी जाता येणार नाही. रडत रडत जॉब सोडून निघून जाईल. सर सर हे चुप. मला माहिती आहे तू जरा जास्तच फ्रेंडली वागतोस तिच्याशी. नाही म्हणजे दिसतंय मला ते. पण तू जर तिला हे जाऊन सांगितलंस तर तुला गणपतीची सुट्टी मागायची गरजच नाही पडणार. खरंच थँक्यू सर. गणपत एक मिनिट सर. म्हणजे मला चुप. गेटिंग स्मार्ट पर डे. हा मॅक, टाइम प्लीज. ए कॉफी प्यायला जाऊ ने. ए तू पण जा 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 कॉफी प्यायला जा. तू प्रोटीन पावडर पी जा. जा तुम्ही पण. तू पण जा कॉफी पी. पण सर मी कॉफी नाही पीत. दूध पी जा. जा रे. ए प्रज्वल, अरे सगळे आमरस खायला गेले खाली. जा 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 पटकन जा. काय ते सरांनी मीटिंगचं सांगितलंय ना तायडे. काय अर्जंट बिर्जंट नाही आहे. अरे मला माहिती आहे ना, त्यांना ना तुला उद्या मुद्दाम ऑफिसमध्ये थांबवून ठेवायचे, सुट्टी नाही द्यायची आहे. आता मी मुद्दाम सगळ्यांना घालवून तुला हे सांगतोय. खरं तर त्यांनी मला धमकी दिली तुला नाही सांगायचं. त्यांना जर कळलं ना मी तुला सांगितलंय तर माझी पण नोकरी जाईल. मग का सांगितलंस तू मला? असं काय करते तायडे. मी नसतं सांगितलं ना मला कसं तरी वाटत राहिलं असतं. रात्री झोपच लागली नसती. अरे रोज तुझ्या मम्मीचा डबा खातो ना मी, मग खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे मी. तू टेन्शन नको घेऊ, मी नाही सांगणार कोणाला. हा प्लीज नको सांगू. मला माहिती आहे, फक्त मला नमवायला तो शायनर असं सगळं करतोय. माझ्या बहिणीचा साखरपुडा आहे हे मी बोलत होते तरी सुद्धा त्याने मुद्दाम असं केलंय. खोटी मीटिंग लावली. पण ठीक आहे, तू टेन्शन घेऊ नको. मी नाही कळू देणार कोणाला. थँक्यू. आणि बहिणीला कॉन्ग्रॅट्स सांग. थँक्स टू यू. मी आलो चहा पिऊ. लालबाग परळचं पाणी आहे मी मिस्टर जय खानोलकर. आता ही MD रोज क्वीन तुलाच तुझ्या गेम मध्ये कसं हरवते बघ. ताईचा साखरपुडा आहे. शहाणपणा स्वतःच्या बहिणीच्या लग्नामध्ये चांगली हाऊसमौस करून बसलाय आणि आता शहाणपणा करतोय. मुद्दाम मीटिंग पण लावली. काय करू? शायनरकडे जाऊन परत परमिशन घेऊ का? चुकून हो बोलला तर? नाही नको 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 नको. शायनर खरंच थोडी एवढा शहाणा आहे की मी परमिशन मागेल आणि लगेच हो बोलेल. कुचका एक नंबरचा. उलट मलाच परत 4 शब्द ऐकवेल. सर्वरी एनी टेन्शन काही झालंय काय? नाही कुठे काय, उद्याच्या प्रेझेंटेशनचाच विचार करते. काही डाऊट होते ते जय सरांना विचारू की नको ते कळत नाहीये. एवढंच ना.
हे पण जे विचारायचं ते लवकर विचारा हा हे कारण सर आहे ना 5 वाजता साईड विजिटला जाणार आहे. अच्छा काय 5 वाजता साईट व्हिजिटला जाणार आहे. ओके हां स्वामी कसले ग्रेट आहात हो तुम्ही. बरं झालं. काही झालंय का सरवरी? नाही स्वतःशीच बोलते म्हणून म्हटलं. नाही नाही थँक्यू आता बघ मी माझे प्रॉब्लेम कसे सॉल्व करते ते. थँक्यू सो मच. पाणी. तुला अजून काही हवंय का? नाही ओके मी घेईन. तसं पण मला माहिती आहे ते काय आहे ते. काय? आय मीन एंगेजमेंटची साडी. तुझी एंगेजमेंटची साडी दाखव ना. आतमध्ये आहे का? लेट मी चेक. समायरा साडी दाखव. समायरा साडी बस ना. नाईस. अगं शर्वरी चल घरी. अगं डोंट वरी सरांना काही कळणार नाही. काय नाही करणार. अगं तू हे प्रेझेंटेशन घरी जाऊन सुद्धा कम्प्लीट करू शकतेस. सरांना काही कळणार नाही. नाही नको मी इथेच कम्प्लीट करून निघेन. ठीक आहे माझं तर कम्प्लीट झालं. मी चाललो घरी. ठीक आहे चल बाय. चल प्रतीक बाय. बाय. 5 वाजून गेले तरी अजून गेला नाही. आय होप यू आर रेडी फॉर टुमॉरोज मीटिंग. येस सर. हॅव अ गुड नाईट.